नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज आपण विशेषतः या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाणीवपूर्वक आणि नम्र आवाहन जनतेला करण्यासाठी आलो आहे. सद्यस्थितीत आपल्या देशामध्ये जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहे, हे राष्ट्रकार्य सुरू आहे आणि त्यानिमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक नम्र आवाहन करू इच्छितो आणि सर्व जनतेला एक आदराची आणि संयमाची आणि सन्मानाची विनंती करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतो आहे. सद्यस्थितीत जनगणना या राष्ट्रीय कार्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आपापल्या प्रत्येक घरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात माहिती प्रामाणिकपणे संकलित करून डाटा कलेक्ट करत आहेत. आणि अशा स्थितीत ज्या देशात शिक्षकांचा सन्मान केला जात नाही तिथे संस्कारी आणि सुसंस्कृत पिढ्या घडत नाहीत. त्यामुळं शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे. त्याच देशात संस्कारी आणि सुसंस्कृत पिढ्या घडतील. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर समाजाला दिशा देणारा असतो, समाजाचा दीपस्तंभ असतो. आज या जनगणनेसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रकार्यात सहभागी झालेले शिक्षक, शिक्षणसेवक, इतर विभागातील कर्मचारी, विशेष करून महिला कर्मचारी हे खऱ्या अर्थाने देशसेवा करत आहेत आणि त्यांना आदर, सहकार्य आणि सन्मान देणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे, अर्थातच महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. सध्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य हे तब्बल 2011 नंतर आता 2026मध्ये सुरू होत आहे. म्हणजे विचार करा, तब्बल 11 वर्षानंतर हे पुन्हा राष्ट्रकार्य सुरू होणे अपेक्षित होते, परंतु त्याला 4 ते 5 वर्षाचा विलंब लागला. आणि हे सध्या देशासाठी जनगणना सुरू आहे. ती जनगणना फक्त आकडेवारी नसून ही देशाच्या विकासाचा पाया रचणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, ग्रामविकास, निधी वाटप, भविष्यातील शासकीय धोरणांची दिशा या माहितीवर ठरते आणि त्यामुळे हे कार्य म्हणजे थेट राष्ट्रनिर्मितीचे कार्य होय. या मोहिमेत अनेक कर्मचारी प्रचंड उन्हाच्या तीव्रतेत अनेक लांबचा प्रवास करून आपली ही माहिती, आपलं हे कार्य आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून दर दिवशी प्रत्येक घराघरात जाऊन प्रामाणिकपणे माहिती संकलित आहेत. आणि त्यामुळेच ही माहिती संकलित करत असताना आमच्या शिक्षणसेवक बांधव, शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या वाईट कटू अनुभवाला सामोरे जावे लागले. तर त्यानिमित्ताने ते कर्मचारी हे देखील आपल्या परिवारातील आणि विशेष करून महिला कर्मचारी हे देखील आई, बहीण, मुलगी, पत्नी प्रमाणेच आहेत. त्यांच्याशी सन्मानाने व संवेदनशीलतेने आणि सुरक्षितेची जाणीव ठेवून आपल्या प्रत्येकाने त्यांना वागणूक दिली पाहिजे. म्हणून प्रत्येक नागरिकास विनंती आहे, जनगणना कर्मचारी यांच्याशी आदराने आणि संयमाने संवाद साधा. महिला कर्मचाऱ्यांची सन्मान आणि सुरक्षितेची जाणीव करून देणारी वागणूक द्या. आणि सोबतच लक्षात ठेवा, आपल्या घरात येणारे कर्मचारी हे फक्त शासकीय यंत्रणा नसून ते आपल्याच कुटुंबातील, आपल्यातीलच, समाजातीलच व्यक्ती आहेत. सामान्य कुटुंबातील माणसे आहेत. ते राष्ट्राच्या भविष्यासाठी काम करत आहेत. त्यामुळं सर्वांना विनंती करतो, सन्मानाने वागूया आणि राष्ट्रकार्यास हातभार लावूया. धन्यवाद.